15 दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर बंद. शेतकऱ्यांचा संताप, आता थेट उपोषणाचा इशारा. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. बागलाण तालुक्यातील भुयाणे शिवारातून एक गंभीर समस्या समोर आली आहे. पांडे फार्म जवळील ट्रान्सफॉर्मर तब्बल गेल्या 15 दिवसांपासून बंद असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू असतानाही विहिरी आणि बोरवेलमध्ये पाणी उपलब्ध आहे, मात्र वीज नसल्यामुळे हेच पाणी वापरणे आणि घरापर्यंत आणणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. भुयाणे शिवारातील पांडे फार्म परिसरात गेल्या 15 दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने शेतकरी आणि नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या समस्येबाबत शेतकऱ्यांनी करंजाड येथील महावितरण सबस्टेशनशी संपर्क साधला. कनिष्ठ अभियंता SK सवंद्रे तसेच सिनियर टेक्निशियन महेश बिरारी यांच्याशी फोनद्वारे वारंवार संपर्क साधण्यात आला. काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊनही समस्या मांडल्याचे सांगितले जात आहे. मात्र अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही पैसे जमा करून खासगी कॉन्ट्रॅक्टर लावून काम करून घ्या, तसेच आम्ही माणूस पाठवतो, तुम्ही पुढे व्हा, अशा स्वरूपाची उत्तरे मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांमुळे आता महावितरणच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ट्रान्सफॉर्मर बंद असल्यामुळे विहिरी आणि बोरवेलमध्ये पाणी असूनही वीज पंप सुरू करता येत नाही. परिणामी पावसाळ्यातही शेतकरी कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वीज पुरवठा सुरळीत करणे ही महावितरणची जबाबदारी असताना आम्हालाच पैसे जमा करून खासगी कंत्राटदाराकडून काम करून घेण्यास सांगितले जात असेल तर सामान्य शेतकऱ्यांनी दाद कुठे मागायची, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान हा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा भुयाणे शिवारातील शेतकऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात लवकरच तहसीलदार तसेच स्थानिक आमदारांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शेतकरी स्वप्नील पांडे, बारकू ठोंबरे, योगेश ठोंबरे, शरद गोयकर, समाधान कुलाड, योगेश मलगुंडे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणने तातडीने दखल घेऊन बंद ट्रान्सफॉर्मर सुरू करण्याची मागणी केली आहे. अखेर 15 दिवसांपासून बंद असलेल्या ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न कधी सुटणार? महावितरण प्रशासन या तक्रारीची तातडीने दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करणार का? आणि शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपांवर महावितरण प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे, याकडे आता भुयाणे शिवारातील शेतकऱ्यांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी विशाल देवरे, वीरगाव, सटाणा. 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्य, वेग, विश्वास.